हेलो हेलो, मी इलाही को बुझा सकता है कौन? नूरे हक शम्मे इलाही को बुझा सकता है कौन? जिसका हामी हो खुदा उसे मिटा सकता है कौन? नूरे हक शम्मे इलाही को बुझा सकता है कौन? जिसका हामी हो खुदा उसे मिटा सकता है कौन? अपने मेहनत के करिश्मे से, अपने मेहनत के करिश्मे से इस मार्गों के सरजमी को जो रवा जवा करे, अपने मेहनत के करिश्मे से इस मालगांव के सरजमी को जो रोशन करे, उस सावंत एकेडमी के सितारों को आसमान में उड़ने से रोक सकता है कौन? रोक सकता है कौन? रोक सकता है। सीने में बहुत से छुपाए हुए हैं गम, सीने में बहुत छुपाए हुए हैं गम, छाती खूप दुःख लपवून, सीने में खूब छुपाए हुए हैं गम, फिर भी सावंत सर की याद में उनकी मां खड़ी है, एक तरफ अभिषेक तो एक तरफ शुभम। आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व प्रमुख उपस्थिती माननीय प्राध्यापक राहुल पाटील सर, माजी चिरंजीव प्राध्यापक मजर सर, शुभम सर, अविनाश सर आणि सावंत मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राणप्रिय विद्यार्थी विद्यार्थिनी, बराच वेळ झालेला आहे आणि राहुल पाटील सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे व्याख्यान मी देऊ शकत नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण ते 90 मिनिटाचं आहे सर, तुम्हाला माहिती आहे, आणि इतर ते आता शक्य नाही, कारण का तर एक्सेस ऑफ एव्हरीथिंग इज बॅड देन व्हॉट एव्हर इट मे बी, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो, मग ती कोणतीही असो, अति सौंदर्य वाईट, अति भक्ती वाईट, अति पैसा वाईट, अति भाषण वाईट, अति जेवण वाईट, एक्सेस ऑफ एव्हरीथिंग देन व्हॉट एव्हर इट मे बी, ती कोणती असो, म्हणून मी एक्सेस करत नाही, मी 15-20 मिनिटात थोडक्यात बोलतो। तर सर्वप्रथम सावंत सराबद्दल बोलायचं झालं तर माझा त्यांचा परिचय नाही, मी त्यांना पाहिले नाही, पण मला आज कळायला लागले की व्यक्तिमत्व डोळ्यानंच पाहता येत नाही, ते अनुभवता सुद्धा येतं। व्यक्तिमत्व डोळ्यानं सुद्धा पाहून नाही तर व्यक्तिमत्व अनुभवून सुद्धा समजू शकतं, ते सावंत सरांच्या रूपाने मला कळलं। हे रवी सरांच्या आणि राहुल सरांच्या भाषणातून मला कळलं। आल्यापासून आमच्या घरात मजर सर, थोरले चिरंजीव आदर सर, रवी सर आणि राहुल सर हे बोलत असतात, त्यांचे मी व्यक्ती कोण होती हे माझं दुर्दैव, मी त्यांना भेटलो शकलो नाही, परंतु जी कोण व्यक्ती होती ती अतिशय अष्टपैलू होती असं म्हणावं लागेल न भेटता। त्याचं कारण एक म्हणजे ते फडके सरांचे 2 विद्यार्थ्यांपैकी एक होते, आणि अशा व्यक्तीचं कार्य पुढे चालू ठेवून आपल्या हृदयामध्ये दुःख तसंच दडपून चेहऱ्यावर हास्य आणून ही माता आणि त्यांची 2 मुलं हे हा गाडा पुढेच रेटतात आणि ती यशस्वी वेळेने रेटतात, ही गर्दी त्याचं प्रतीक आहे। तर त्यांना आज मी या शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली देऊन पुढे 2 गोष्टी सांगतो, 15 मिनिटात भाषण संपवतो। रवी सर म्हणजे फडके सर च्या बाबतीत ते नाहीत, पण मला बोलावंसं वाटतं, तोंडावर कोणी बोलेल, पाठीमाग मी घरात बोलतो, एक अँड युनिक पर्सनॅलिटी, अद्वितीय व्यक्तिमत्व, स्वतःसाठी कोणी करेल हो। मी ते कार्यक्रम बघतो असतो, महाराष्ट्राची हास्य जत्रा, त्यात काय काय पात्र असे ते स्वतः ते स्किट ते थोडंसं नाटक असतं, 15 मिनिट स्वतः लिहितात
आणि त्या असं लिखाण करतात की स्वतःला कमी डायलॉग मिळतात आणि दुसऱ्यांना जास्त डायलॉग येतात. नॉट अ जोक. याला मनाचं मोठेपण लागतं. तर त्यापेक्षा कितीतरी मोठेपण रवी सरांच्याकडे आहे की ज्यांनी असे विद्यार्थी घडवले की त्यांचा क्लासेस सुरू करायला प्रेरणा दिली. कसं क्लास घ्यायचा, कसे पैसे कमवायचे आणि त्यांच्या क्लासेसवर जाऊन व्याख्यान दिली. म्हणजे जर असं कोणाला सांगितलं तर ते वेड्यात काढतील, मूर्ख आहे का? तुझ्या जीवनात, अरे फडके सर, तुझ्या जीवनात तू तुझे प्रतिस्पर्धी तयार करायला लागलाय. म्हणून म्हणतो की किसी का भी काम नाही. ते फार मोठं मन लागतं त्याला. आज ही मुलं जी नाव घेतात रवी सरांचं, ओघाच घेत नाही. काय म्हणून सांगू रवी सरांच्या बद्दल, फडके सरांच्या बद्दल काय म्हणून सांगू मी? क्या तेरी तारीफ करूं अल्फाज नहीं मिलते, और हर बात जज्बातों को अल्फाजों में बयान नहीं की जा सकती. जज्बातों को अल्फाजों में बयान नहीं की जा सकती. फीलिंग्स कैन नेवर बी एक्सप्रेस्ड इन द वर्ड्स. आपल्या भावना सगळ्या शब्दातच सांगता येत नाही. आणि मागाशी मला ते शुभम आणि अविनाश आणि त्या मॅडमच्या चेहऱ्याकडे बघून आणि इथला सगळा कार्यक्रम बघून, त्या रवी सरांचं ऐकून, राहुल सरांचं ऐकून मला सावंत सरांविषयी वाटलं की आज ज्यांना मी हार घातला इथं, तर ते मला एक प्रसंग आठवला. ओ खुशी मिली है मुझको, ओ खुशी मिली है मुझको, उसे कैसे मैं बताऊं, जो गुजर रही है मुझ पर, उसे कैसे मैं सुनाऊं. मला इतका आनंद झालाय, इतका आनंद झालाय, मी कसं सांगू. आणि अद्याप माझ्या हृदयावर काय होते, हृदयाची घालमेल, जो गुजर रही है मुझ पर, माझ्या हृदयात आता काय घालमेल चालल्या ते मी सांगू शकत नाही. अशी ह्या मातेची त्या दोन मुलांच्या जीवाची घालमेल होऊ शकते, असू शकते असं मला वाटलं. एकीकडे आनंद आहे आणि ज्या माणसाने हा डोलारा उभा केला त्या माणसाची प्रतिमा आहे. मध्यान्ही सूर्यास्त झाला, 42 वर्षात ते निघून गेले. ही दुःखद घटना होती. ठीक आहे. आणि आता तिसरा टॉपिक तुम्ही तुमचा निरोप समारंभ असं कळलं मला. तर निरोप समारंभात तुम्ही असं व्हा तसं व्हा, सगळे शिक्षक तुम्हाला सांगत झाले. अखेरच्या क्षणापर्यंत आई वडील तुमचे वरिष्ठ सांगतात, रसपाना अभ्यासकर वगैरे सांगतात, तुम्हाला ते सगळं आंबट झालेलं असतं. पण तरी आता मीही तेच आंबट सांगणार आहे असं वाटून घेऊ नका. एक एक्झाम्पल सांगतो आणि मी माझं छोटस भाषण थांबवतो. ते एक्झाम्पल आता तुम्हाला देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कौरव पांडवांनी प्रशिक्षण घेतलं सगळं कशाचं, धनुर्विद्येचं. गुरु कोण होते, द्रोणाचार्य. आणि शेवटी त्यांची परीक्षा, जशी तुमची 10वीची परीक्षा आहे तशी त्यांची परीक्षा त्यावेळेला आश्रमात जायची. काय शाळा, पंखा, लाईट असं काय नव्हतं. गुरुची सेवा करायची, पाणी भरायचं, गुरु तिथे शिकवायला, आज्ञापालन करून तिथे शिकायचं. मग कौरव पांडवाची परीक्षा आता कशी होती, पेपर नव्हते, धनुर्विद्येची परीक्षा. त्यांनी तिकडे एक झाड होतं, झाडाला एक पोपट टांगला होता आणि त्यांनी सांगितलं की हा पोपटाचा यू हॅव टू शूट द लेफ्ट आईज ऑफ दॅट पॅरट. डावा डोळा फोडायचा. तुमचा अचूक पोपटाचा डोळा बारीक म्हणजे आपल्याला नेम अचूक पाहिजे ना. अचूक नेम कोण मारते, ते बी धनुष्यबाणाने. मग आता बोलवायचं 1 by 1. सर्वात थोरले कोण, युधिष्ठिर. युधिष्ठिराने धनुष्यबाण घेतला, गुरु नमस्कार केला, बाण मारणार. तोपर्यंत द्रोणाचार्य म्हणले थांब, काही प्रश्नाची उत्तर दे, मला विचारा तुला काय काय दिसते. मला म्हणलं झाड दिसते आणि पानं वगैरे दिसतात, आणि काय दिसते का, आणि आकाश वगैरे दिसते, आणि काय नाही. तो खाली धनुष्य म्हणले जबस. पुन्हा आला दुर्योधन, मुलकाचा गर्विष्ठ मनुष्य, गुरुवार आहे.
पोपटाचा डोळा फोडू आणि काय काय फुलं तोडू सांगा. नाही, प्रश्नाचे उत्तर दे. धनुष्यबाण खाली ठेव. काय दिसते तुला? दुर्योधन तो म्हणला, बरोबर आहे, मला काय दिसत नाही. हे झाड दिसते, झाडाची पानं दिसतात, पलीकडचा डोंगर दिसतोय, नदी दिसते, आणखी काय? आणि सगळं दिसतंय म्हणून. आणखी काय? आणखी काय नाही. ठेव धनुष्य जागेवर बेस. पुन्हा भीमाला विचारलं सेम प्रश्न. धनुष्य खाली ठेव. गुरुजी म्हणला, मी गदा चालवते चांगली, गदेनं फोडू का? नाही. झाड तोडू का? नाही. तुला दिसतंय काय सांग? नाही. धनुष्य बी चालू नाही. दिसतंय काय सांग? तो म्हणला, गुरुजी मला झाड दिसतंय, पलीकडचा डोंगर उचलून आणू का? ही दगड मोठी मोठी खडकं दिसते, ती अर्धांत होती भीम, आणि अशी उत्तर द्यायला लागलो. तर नाही. आणखी काय दिसते? आणि आकाश, पानं, फुलं सगळे जनावर दिसत नाही. आणखी काय? आणखी काय नाही. ठेव खाली जा. नकुल आला, सहदेव आला, दुःशासनाला, वन बाय वन एव्हरी केम एंड वेंट. सगळे आले आणि गेले. आणि पुन्हा बारी आली अर्जुनाची. अर्जुन आला. सेम क्वेश्चन वॉज आस्क्ड हिम, म्हणजे तोच प्रश्न विचारला. अर्जुनाला धनुष्य घेतला. थांब म्हणले गुरु द्रोणाचार्य. पहिला हात, तुला काय दिसतंय? तर अर्जुनानं दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे लक्षात ठेवायचंय या वेळेला. काय उत्तर दिलं? तो म्हणाला, गुरुजी या क्षणी मला फक्त 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 त्या पोपटाचा डावा डोळा दिसते, बाकी काय दिसत नाही, काय दिसत नाही, काय दिसत नाही. यू हॅव पास, यू हॅव सक्सिडेड. तू उत्तीर्ण झाला. याचा मर्म काय की फक्त ध्येय घडत आला जातो, त्याला शूट करायचं होतं तो डोळा, दुसरं ते झाड पक्षी पाणी काय नाही, फक्त पोपटाचा डावा डोळा दिसतो. शूट प्रत्येक जणांनी पोपटाचा डावा डोळा फोडला असता, धनुष्यानं टिपला असता, ते साध्य शिकवलं होते, पण ते नव्हते. यातली खरी परीक्षा काय होती की तुम्ही ध्येय वेळ झाला आहात का नाही. ध्येय वेळ झाल्यामुळे काय होतं, खुदी कुकर बुलंद इतना, खुदी कुकर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. खुदी कुकर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. स्वतःला इतकं परमोच्च उच्च पीक पॉइंट वर नेऊन ठेवा. Why are you waiting for success? Success can wait for you if you do like this. If you want the best, everybody wants the best. Best पाहिजे तर बेस्ट द्या. If you want best, give best, automatically take best. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचित्. कर्म किए जा फल की इच्छा मत करे इंसान. कर्म किए जा फल की इच्छा मत करे इंसान. जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. ये गीता का ज्ञान, ये गीता का ज्ञान. जैसा कर्म वैसा फल, जैसी एक्शन वैसी रिएक्शन. इफ यू वांट बेटर रिएक्शन, your action should be, must be better, better and better and nothing else. Always we want better and we don't do anything better. How it is possible? हे कुदरत का कानून आहे, निसर्गाचा नियम आहे. चांगलं पाहिजे. एक बरोबर मला असा बॉडी बिल्डर त्या सलमान खानचं त्याची बॉडी बनवायची आहे. आणि त्यासाठी खजूर खा, खोबरं खा, अंडी खा, मटण खा, तूप खा, व्यायाम कर, मग बॉडी बनणार. चिरमुर पोटात कोण पडतोय संध्याकाळी, कसे बॉडी होणार? मला स्कॉलर व्हायचं आहे, मला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे. कसं? तर मला पहिलं मला हे ऑफिसर व्हायचे. त्या दिवशी तुझे प्रयत्न करतो, स्कोअर काय तुझा 90+ असला पाहिजे स्कोअर. ते ध्येय वेळ असलं पाहिजे. तर ध्येय वेळ असेल तर शेवटी ईश्वराला सुद्धा दया येते. एक एक्झाम्पल सांगतो की एक शास्त्रज्ञ बसला होता आणि तो बल्बाचा शोध लावायला लागला. बल्ब, आणि ते बल्ब जुन्या टाईपचा बल्ब हे नाही, त्याच्यात तार असते बघा मध्ये, अशी तीन त्यात अशी तार जोडली असते. ते तार जोडली आणि ती स्विच ऑन केली की तार वितळायची. पुन्हा दुसरी तार बदलली, तिसरी बदलली, चौथी बदलली, सगळ्या वितळायच्या. मग त्याला सांगितले हेल्पर्सनी की ते होत नाही, सक्सेस सोडून द्या. त्यानं नाही सोडलं. 100 प्रयोग झाले, 200 झाले, 300 झाले, 500 झाले, 600 झाले, 700 झाले. तो आणि चालूच आहे त्याचा प्रयत्न. खुदी कुकर बुलंद इतना
दितना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। हार्ड वर्किंग इज द मास्टर ऑफ सक्सेस। हार्ड वर्किंग एंड हार्ड वर्किंग। तर देणार सगळे ऑल हेल्पर्स अँड असिस्टंट सायंटिस्ट लेफ्ट हिज लॅबोरेटरी बट ही रिमेन्ड अलोन देअर। आणि 999 ला त्याचे प्रयोग फेल झाले आणि अचानक त्याला ही हॅड अन आयडिया, त्याला कल्पना सुचली, अरे एक तार लावायची विसरली, टंगस्टन धातूची तार, आणि त्याने टंगस्टन धातूची तार लावली, बल्ब पेटला आणि हजारावेळा तो यशस्वी झाला। त्यानं काय शोध लावला की एक ना एक दिवस प्रयत्नामुळे यश मिळतं, हार्ड वर्क आणि चिकाटी। तर यशाची 4-5 सूत्र आहेत, प्लॅनिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग, हार्ड वर्किंग एटसेट्रा। तर त्यानं चिकाटी परशिवरन्स, चिकाटी सोडली नाही आणि शेवटी कोणतं शास्त्र नाव काय त्याचं, कोण तुम्ही सांगता का मी सांगू, कारण मलाही माहिती, न्यूटनच लावलाय सर, सायन्स सुद्धा नाही तिथं। आणि त्यानं शोध लावला काय की 999 वेळेला अपयश आलं असता 1000व्या वेळेला यश येऊ शकतं। 999 वेळेला अपयश आलं असता 1000व्या वेळेला यश येऊ शकतं। आणि मी त्यातून दुसरा निष्कर्ष काढला कि हर खुदी को करे बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। अरे राम राम सगळेजण म्हणतात, राम राम, रामाच्या मध्ये राम 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 50 वेळा म्हणतात, फक्त राम शब्दाचा असा उच्चांक गाठला एका माणसानं सगळ्याच्या खून करत असलेला, कुठं फेडणार म्हटल्यावर मुलासाठी करतोय, बाळासाठी विचारणे, तर ते म्हणजे आजूच्या पापाच्या आम्हाला तसलं लोक मारू नको, ते फार स्टोरी लांब होते। पण शेवटी तो त्या पापाचं प्रायश्चित म्हणून राम राम करत जप करत बसला। नारदानं सांगितलं होतं किती वेळ बसला, राम 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 राम, दिवसभर नाही, रात्रभर नाही, पूर्ण दिवस नाही, आठवडाभर नाही, वर्षभर नाही, असंख्य दिवस बसला। ना प्यास नाही, ना भूख है, ना नींद है, ना आराम है, कुछ नहीं, बस अंतिम लक्ष्य राम राम करत। शेवटी त्याला एवढं माहित आहे त्याच्या अंगावर मुंग्याने, काल्पनिक कथा आहे पण बोध असा आहे, अंगावर मुंग्याने वारून चढवलं। आणि ज्या नारदाने त्याला राम रामचा मंत्र दिला होता, ईश्वराचा दावा कर, तो नारद तिथून जात असताना त्या वारुळातून आवाज आला राम राम राम, आणि त्यानं वारुळ फोडलं तर आत तोच वाल्याचा वाल्मिकी झाला होता। अशी मोठी केस दाढी वाढली होती। रामाचा इतका जप केला की वाल्याचा वाल्मिकी तर झालाच, पण त्याला रामायण लिहिण्याची बुद्धी देवाने दिली। आजपर्यंत 24 रीतीनं सगळ्या जगभरात रामायण पाहिलं जातंय। त्या रामायणात लेखक वाल्मिकी ऋषी झाला। ह्यातनं तात्पर्य मला एवढं सांगायचं आहे की राम राम नाही, तुम्ही जे करता, राहुल सरांनी ते सांग, जे करता त्याचा पिक पॉइंट काढा, पिक पॉइंट, डोंट गो टू हिमालय, गो ट्राय टू रीच अँड एव्हरेस्ट, लास्ट कळसुबाई, त्या लास्ट पॉइंट वर जावा, त्याचं ध्येय काय, मला BA डॉक्टर नाही, MBBS नाही, मला MD टॉप लेवलला जायचं, टॉप लेवलला। अरे जब हीरे की तमन्ना करते हो तो कम से कम सोना मिलेगा ना, सोने की तमन्ना करेंगे तो चांदी तो मिलेगी, और चांदी की तमन्ना करते हो तो लोहा मिलेगा, लोहे की तमन्ना करेंगे तो भंगार मिलेगा। तो ऐसा नहीं, हमारा ध्येय बड़ा होना चाहिए, कुछ ना कुछ मिलेगा। इसलिए बार बार दोहराता हूं मैं, खुदी के ऊपर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। उस खुदा ने बंदे से, न्यूटन से भी पूछा, तेरी बल्ब लगाने की आरज़ू मैं पूरी करता हूं। त्यानं जर न्यूटननं लावला असता तो तेव्हा, आणि नवरा बायको आपल्या जेव्हा लागला, आता आपल्या जेवढं दुकानात जगाला द्यायचं नाही, आपला आपण दोघं लाईट, बाकी सगळे तर राखेचा देव नाकात काळ होते, जातात झोपले की बसून तसं, कोणाला तेव्हा द्यायचं नाही। आज हा बल्ब त्या कसल्या वृत्तीच्या माणसाला देवशास्त्रज्ञ बनवतच नाही, तो सगळ्याचा विधाता आहे। तर एकच सांगा त्या द्रोणाच्या या गोष्टीवरून, न्यूटनच्या गोष्टीवरून, वाल्मिकीच्या गोष्टीवरून की ध्येय वेट ठेवा, ध्येय बन, उस बात की दीवानगी छा जाने ये दीवानगी। जब लैला मजनू के प्यार में जब दीवानगी थी तो कोड़े बरसते थे लैला के मजनू की जिस्म पर, और निशान आते थे लैला के जिस्म पर। उच्चतम कोटी, आज बरेचसे एक्झाम्पल हार्ड वर्किंग वरचं। तर तात्पर्य सांगायचं की ध्येय वेट ठेवा, एक दिवस जीवनात यश मिळेल। आता तुम्ही अकॅडमी सोडून जाणार आहात, काय हरकत नाही, इंसान आया है
जाने के लिए। मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है, तू फना नहीं होगा एक ख्याल झूठा है। मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है, तू फना नहीं होगा एक ख्याल झूठा है। याद रख सिकंदर के हौसले जो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हात खाली थे। तर तात्पर्य, एक दिवशी जीवन यात्रा संपवायचीच आहे, पण जाताना अशा आठवणी सोडून जावा कि लोग तुम्हारी यादों को याद करें। इसीलिए मैं एंड करता हूं। अभी किसी ने क्या खूब कहा है, आदमी मुसाफिर है, आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है, यादें छोड़ जाता है। ए जिंदगी तो दुनिया का मेला, मेले में रह जाए जो अकेला, वो तो अकेला ही रह जाता है। आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है, यादें छोड़ जाता। जय हिंद।